आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। जुन्या वादाची कुरापत काढून वादाचे पर्यावसान हाणामारीत नांदगाव पोलिसात परस्पराविरोधी गुन्हा दाखल। नांदगाव तालुक्यातील पिंपराडे चौफुली येथे एका वादातून तब्बल 3 गुन्हे दाखल झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। हॉटेलवरील मारहाण, गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात पेट्रोल ओतून आत्मदहनाची धमकी अशा धक्कादायक घटनांनी संपूर्ण तालुका हादरला आहे। या प्रकरणातील पहिला गुन्हा CCTNS क्रमांक 197/2026 अंतर्गत दाखल करण्यात आलाय। फिर्यादी राजाराम भीमा बोरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 मे रोजी रात्री पिंपराडे चौफुली येथील जुन्या हॉटेलवर 2 इसमांनी येऊन जुन्या भांडणाच्या रागातून मारहाण केली। फिर्यादीला चापटांनी मारहाण करून जमिनीवर पाडण्यात आले, तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सदर तक्रारीत करण्यात आलाय। यावेळी फिर्यादीची सून भांडण सोडविण्यासाठी आली असता तिलाही धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे। यानंतर याच वादाचे पडसाद थेट नांदगाव पोलीस स्टेशन येथे उमटले। दुसरा गुन्हा CCTNS क्रमांक 199/2026 अंतर्गत दाखल करण्यात आला असून पोलीस कर्मचारी आशिष वागडे यांनी ही फिर्याद दिली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार संशयित आरोपी यांनी पोलीस ठाण्यात येऊन आमची तक्रार आधी तात्काळ घ्या, अन्यथा आम्ही स्वतःला आग लावून घेऊ अशी धमकी दिली। यावेळी पेट्रोलच्या बाटल्या आणून आत्मदहनाचा प्रयत्न करण्याचा इशारा देण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी यांना अटक केली असून फॉरेन्सिक तपास आणि ई-साक्ष नोंदविण्यात आली आहे। दरम्यान तिसरा गुन्हा CCTNS क्रमांक 200/2026 मध्ये गौतम निकम यांनी संशयित आरोपी आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे। गौतम निकम यांच्या म्हणण्यानुसार संशयित आरोपी यांच्या हॉटेलात गेले असता त्यांना शिवीगाळ करण्यात आली आणि गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। एकाच घटनेत दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी आरोप करण्यात आल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे। पोलिसांनी 3ही गुन्ह्यांचा तपास सुरू केला असून परिसरात तणावपूर्ण शांतता असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगधने।